आखाती देशातील युद्धाचा परिणाम अनेक ठिकाणी आपल्याला जाणवला। त्यापैकी पाहायला गेलं तर घरगुती गॅस असतील या व्यावसायिक गॅस असतील, या ठिकाणी मोठ्या संख्येने फटका जो आहे तो सामान्यांना बसत होता। त्याचं कारण म्हणजे आखाती देशात युद्धामुळे अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर मिळणं मुश्किल झालं होतं। मात्र आता त्यातच आता काही ठिकाणी आता पाहायला गेलं तर अशा ठिकाणी अनेक ठिकाणी रेड मारताना देखील आपल्याला पाहायला मिळाले। पोलीस असेल या प्रशासन असेल, रेशनिंग ऑफिसर असतील, त्यांनी अनेक ठिकाणी जे ते काळा बाजार करणाऱ्या गॅस सिलेंडरवरती अनेक ठिकाणी कारवाई करताना पाहिले। मात्र सध्या आपण उभे आहोत ते म्हणजे ठाण्यातील कापोरोडी परिसरातील सिने वंडर मॉलच्या ठिकाणी, आणि याच ठिकाणी डॉमिनोज नावाची कंपनी आहे पिझ्झाची, आणि त्या गोदाममध्ये एकूण पाहायला गेलं तर 100हून अधिक सिलेंडर भरलेले आहेत, काही रिकामे आहेत। असे सर्व वेगवेगळ्या कंपनीचे सिलेंडर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। पाहायला गेलं तर एकूण 138 सिलेंडर आहेत आणि त्यापैकी भरलेले 53 आणि रिकामे जे आहेत ते 85 सिलेंडर आहेत। आणि या संदर्भातली तक्रार जी आहे ते सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती। त्या अनुषंगाने चितळसर पोलीस या घटनास्थळी पोहोचले आणि त्यांच्यानंतर आता रेशनिंग ऑफिसर देखील या ठिकाणी प्रत्येक सिलेंडरची नोंद करत आहे। वेगवेगळ्या कंपनीचे सिलेंडर आहे, गो गॅस आहे, HP आहे, तसेच भारत देखील आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता सिलेंडरचा साठा या ठिकाणी गोदामामध्ये इतका साठा का ठेवला याची सर्व सखोल तपास जो चौकशी या ठिकाणी प्रशासन करत आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर या संदर्भातली तक्रार जी आहे ते सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली होती। त्या अनुषंगाने आता या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील याची नोंद घेत आहे। नक्कीच त्यांच्याशी जाणून घेऊन बिनोजी काय सांगाल, ह्या ठिकाणी तुम्ही तक्रार केली होती, त्या अनुषंगाने हा जो साठा आहे तो अवैध साठा आहे का, कशा प्रकारची तक्रार आणि पुढचा काय पाऊल असणार? इलीगल स्टोरेज का एक इंफॉर्मेशन मिला था, तो अकॉर्डिंगली मैंने सीनियर PI सुनील वारुडे सर को भेजा था कि डोमिनोज के पीछे जो स्टोर है वहाँ पे स्टोरेज के गो गैस, इंडियन गैस और भारत गैस ये यहाँ पे स्टोर किया है। अकॉर्डिंगली आया है और वहाँ पे अभी ये सब इंफॉर्मेशन अभी रेशनिंग ऑफिसर अभी चेक कर रहे जो हैं। गोदाम है इस किस कंपनी से ये जुड़ा हुआ गया है? डोमिनोज पिज्जा का स्टोर रूम है। टोटल कितने गैस यहाँ पे पाए गए? टोटल 138 है, उसमें 53 कुछ अभी भरे हुए हैं। यहाँ पे होटल के लिए लगने वाले गैस भी है क्या, कमर्शियल भी है और होम डिलीवरी? ये गो गैस तो होम के है और वो कमर्शियल है। अभी इन्व्हेस्टिगेशन अभी चालू है। नक्कीच याचा तपास चालू आहे असं म्हणतायत। मात्र या ठिकाणी पाहू शकतो मोठ्या संख्येने गॅस सिलेंडर, लोकांना गॅस मिळत नव्हते एक काळी, मात्र आता सध्या अशा प्रकारचा साठा असणं आणि यावरती कशा प्रकारची कारवाई झाली पाहिजे? बघा कसं आहे, प्रशासनाने याची दखल पहिल्याच घ्यायची होती। हे गेले कितीतरी दिवसापासून यांचा कारभार चालू आहे आणि असं आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा आम्हाला माहित पडलं की काही दिवसापूर्वी इथे 300 बाटले भरलेले 300 बाटले होते, त्याच्यामधून हे रोज येत आहेत, जात आहेत, परत येत आहेत, याप्रमाणेच चालू। मग नेमकं फ्लाइंग स्क्वॉड जे आहे ते करतंय काय, मोठा प्रश्न माझा हा आहे। आणि दुसरा की एवढं सगळं झाल्यावर आपल्याला पोलिसांना का माहिती मिळते किंवा फ्लाइंग स्क्वॉडला काय माहित पडतं, ह्याच्या पुढे का त्यांना कळालं नाही की एवढं मोठं इथे साठा हे डॉमिनोज कंपनीचा मार्फत लोकांना, जे गरीब व्यक्ती आहेत त्यांना घरगुती गॅस भेटत नाही, पण इथे कमर्शियल यूजसाठी आपण बघू शकता एवढ्या मोठ्या संख्यामध्ये घरगुती गॅस आहे। आणि हे जेव्हा जेव्हा माझ्या लक्षात आलं माझं आणि प्रभात जानजींचा, तेव्हा आम्ही आमचे सामाजिक कार्यकर्ते विनू वर्गीजी यांना कॉल करून सांगितलं। लगेच पोलिसांना याची माहिती दिली आणि हे स्वतः बिनूजी इथे आलेत आणि त्यांच्या मार्फत आम्ही हे सगळ्या कारवाई आपला पूर्ण अख्ख्या ठाणेकर नव्हे, पूर्ण जेवढे राज्यातले जेवढे लोक आहेत त्यांच्या समोर आणतोय की हे गरीब लोक जाणार कुठे, आणि या प्रकारच्या या गोष्टी चालू आहेत। राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील गटातील तुम्ही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, का वाटतं अशा वेळेस सत्तेत असून सुद्धा अनेक लोक जे काळा बाजार करतात त्यांच्या संदर्भात काय कठोर पाऊल उचलण्याच्या संदर्भात? अन्न औषध पुरवठा पाहायला गेलं तर या ठिकाणी छगन भुजबळ देखील मंत्री आहेत, काय एकंदरीत त्यांना विनंती असणार अशा प्रकारे काळा बाजार? नक्कीच आहे, बघा आम्ही सत्तेत आहोत पण लोकांची सेवा करण्यासाठी आहोत आणि तेच ध्यास घेऊन आज आम्ही, बघा तुम्ही सत्यात असलो तरी कुठे चुकीचं काम चालू असेल, कुठे चुकीचं होत असेल, तिथे आम्ही आवाज उठवणार आहेत। आणि मी स्वतः एक ठाणे जिल्ह्याचा कार्याध्यक्ष युवकचा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचा आम्ही सतत नजीमुल्ला परांजपे साहेबांच्या नेतृत्वात काम करतो आणि याच्यासाठी मी मंत्र्यांना मागणी करणार आहे की विशेषतः याची सखोल चौकशी आणि याच्यावर कारवाई करावी। नक्कीच सखोल
चौकशी करावी अशी मागणी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि या ठिकाणी पाहू शकतो ही जी खोली आहे आणि याच ठिकाणी डोमिनोज पिझ्झा बर्थडे झोन अशा प्रकारचा या ठिकाणी फलक दिसतोय आपल्याला आणि याच गोदामामध्ये आतमध्ये अनेक ठिकाणी गॅस दडवल्याचं देखील दिसून आलेलं आहे. याच परिसरात पाहिलेलं तर अनेक जे खोल्या आहेत आणि या परिसरामध्ये जे गोदाम आहे बाजूला त्या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध साठा असल्याची माहिती तक्रारदारानुसार या ठिकाणी नोंदणी केलेली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा या ठिकाणी असल्यामुळे नक्कीच कुठेतरी ताशेरे ओढले जात आहे आणि या संदर्भातलं आता कठोर पाऊल कशा प्रकारे या ठिकाणी रेशनिंग ऑफिसर असतील या पोलीस असेल हे उचलते हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र हा जो परिसर जो आहे तो या ठिकाणचा पूर्णतः या ठिकाणी डोमिनोज पिझ्झा यांचं हे बाजूचं गोदाम आहे. पुढे त्यांचं पूर्णतः व्यवसाय सुरू असतो. ते जो गॅस या ठिकाणी कशा प्रकारे या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे, कोणासाठी ठेवण्यात आलेला आहे आणि हा पूर्ण गॅस सिलेंडर हा कुठं वितरण करणार होते याची सखोल तपासणी केली जाते. तसंच हा ब्लॅकने विकला जाणार होता का, येणाऱ्या काळात व्यावसायिकांना असेल घरगुती ला देखील मोठा फटका जो येतो गॅस सिलेंडरचा बसत होता. मात्र मोठ्या प्रमाणात काळा बाजार होणार होता का, ह्या गॅसची विक्री कशा प्रकारे होणार होती का, या सर्व तपास जो येतो या ठिकाणी चितळसर मानपाडा पोलीस असेल या रेशनिंग ऑफिसर असेल हे करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे येणाऱ्या काळात आता यांच्यावरती कशा प्रकारे कारवाई होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अजयसह गणेश थोरात, टीव्ही मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.